मागितलं तुकोबाराय म्हणाले तुका म्हणे जिणे भले संत संगणे तुका म्हणे संत संगणे जिणे भले सरळ अंगायचं तुकोबाराय बोलतात तेव्हा संत संघामध्ये मानवी जीवनाचं भलं होतं. मानवी जीवनाचं भलं करणारं दुसरं साधन या जगताच्या पाठीवर नाही. जरा स्पष्ट बोलायचं झालं तर ज्याच्या जीवनाला संतांचा स्पर्श झाला नाही ते जीवन मानवी म्हणायच्या लायकीचंच नसतं. पटो न पटो कोणाला लागू न लागू याच्याही पुढे बोलायचं झालं तर संतांचा संघ मिळेल न मिळेल पण ज्याच्या जीवनाला संत वाङ्मयाचाही स्पर्श नाही ते जीवन मानवी म्हणायचे योग्यतेचं. महाराष्ट्रात जन्माला येऊन अजून ज्यांनी तुकोबारायांचे 2 अभंग पाठ केले नाहीत माझी जीभ त्याला माणूस म्हणायला तयार होत नाही. कारण आमच्याकडच्या कुत्र्यांनी अजून पाठ केले नाही. काही फरक नाही. महाराष्ट्रात जन्माला येऊन ज्ञानेश्वरीचं पारायण न करणाऱ्याला अजूनही माझी जीभ माणूस म्हणायला भेटत नाही. संतांचा स्पर्श मानवी जीवनाचं भलं करतो. संत संघ ही अशी गोष्ट आहे की ती गोष्ट मानवी जीवनामध्ये मिळाली दुसरं काही मिळवायचं राहत नाही. संगतीचा फार मोठा परिणाम मानवी जीवनावर घडतो. स्वतंत्र चिंतन आहे स्वतंत्र कीर्तन याच्यावर करता येईल. संत संगतीच्या संबंधानं इतका मोठा व्यापक तो विषय आहे. संगतीनं माणसाचं जीवन घडतंही बिघडतही तुकोबारायांची पुष्कळ प्रमाण आहे. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्यावे अभिमान संत तेही तुकोबाराय बोलतात मानवी जीवनाचं पतन होतं तेही संघाने होतं. मानवी जीवनाचा उद्धार होतो तोही संघाने होतो. एक बाई एका महात्म्याकडे जाऊन म्हणाली माझ्या मुलाचं भविष्य सांगा मी तुम्हाला पत्रिका आणून देते. महात्मा म्हणाला पत्रिकेची गरज नाही. ती म्हणाली मग काय हात बघता का. तो म्हणाला हातही बघायची गरज नाही. मला मग काही तोंड वगैरे बघून काही सांगता का त्याचं. म्हणाले त्याचं तोंड बघायची गरज नाही. मग भविष्य सांगत नाही का सांगणार आहे. मग हात बघत नाही पत्रिका बघत नाही तोंड बघत नाही असं कसं भविष्य सांगणार. त्याचं नाव तुम्हाला माहित नाही गाव माहिती नाही काय ग्रह आहेत काय नाही काही माहिती नाही असं कसं भविष्य सांगता. महात्मा म्हणाला मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या मी लगेच त्याचं भविष्य सांगतो. तो कुणाच्या संघात राहतो एवढं सांगा लगेच त्याचं भविष्य दुसऱ्या क्षणी. संघानं मानवी जीवन बदलतं. संघानं मानवी जीवन सुधारतं. महाराजाच्या संघानं वाड्याकोड्याचं जीवन वाल्मी कृषी आपल्याला अनेक उदाहरणं माहिती आहे. संघाचा फार मोठा परिणाम मी एका वाक्यामध्ये फक्त सिद्धांताच्या सांगून पुढे जातो. याचा विस्तार मला आता करायचा नाही. एक वाक्य फक्त सिद्धांताचं सांगतो. संघाचा इतका मोठा परिणाम मानवी जीवनावर घडत असतो की ज्याचा संघ माणसाला घडला त्याच्या अनुपस्थितीतही माणूस त्याच्या मनासारखा वागायला लागतो. हा संघाचा सगळ्यात मोठा परिणाम. ज्याचा संघ माणसाला घडतो त्याच्या अनुपस्थितीत मनुष्य त्याच्या मनासारखा वागतो. दारुड्याचा संघ जर माणसाला घडला तर तो दारुडा जवळ आलेला नसतानाही हा दारू प्यायला पाहिजे. त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या मनासारखा वागायला लावणारा संघ आहे. आणि संतांचा संघ जर माणसाला घडला तर संत आपल्या जवळ आलेले नसतानाही आपण ज्ञानेश्वरी गाथा हातात घेऊन दिवस घालतो. संघाचा परिणाम तो परिणाम मानवी जीवनावर घडतो आणि त्याच्याने मानवी जीवनाची परिपूर्णता होते. तो एक संत संघ मिळाला की बाकी काही मिळवायचं राहत नाही. आणि बाकी सगळं मिळालं तर संत संघ राहून नाही मिळाला तर मिळालेलं सगळं वाया जातं. मी दोन्हीची उदाहरण आपल्याला सांगतो. सांगेवाला सगळं मिळालं होतं यम हात सर्व परत गेला 14 वेळेला एवढं सामर्थ्य योगशास्त्राच्या भूमिकेत सगळं मिळालं होतं. पण ज्ञानोबारायांचा संघ झाला नव्हता. मिळालेलं सगळं वाया गेलं. कोरपत्र पाठवलं. सगळं मिळू द्या आपण संत संघ न मिळाला तर मिळालेलं सगळं वाया जातं. काही न मिळू द्या एक संत संघ मिळू द्या न मिळालेलं सगळं आपल्याकडे सांगतो मी आपल्याला. एक संत संघ काही मिळालं नाही एक संत संघ मिळाला तर सगळं मिळून जातं. अगदी सोपं उदाहरण सांगायचं झालं तर रेड्याने काय मिळवलं होतं मला सांगा. रेड्याला काही लॉटरी लागली होती का रेड्याजवळ काही प्रॉपर्टी होती का रेड्याजवळ काही सांस्कृतिक अवस्था भक्कम होती. रेड्याचं काय होतं काही नव्हतं. काही नाही एक ज्ञानोबारायांचा संघ मिळाला रेड्याची समाधी झाली महाराज. काही नाही काय होतं त्या रेड्याला एक ज्ञानोबारायांचा संघ मिळाला. ज्ञानोबारायांनी स्वतःच्या हाताने समाधी दिली. आज आळ्याला आपण गेलो तर रेड्याची समाधी आपल्याला पाहता येते. रेड्याची वारी भरते महाराज चैत्रावरती वारी ती रेड्याची गोरोबा काकाची वारी एकच वारी. गोरोबा काकाची तिकडं भरते इकडे रेड्याची भरते. रेड्याची वारी भरते. आम्हाला वारीला जावं लागतं. रेड्याच्या पायावर डोकं ठेवावं लागतं.
आणि रेड्याच्या समोर कीर्तन करावं लागतं. म्हणजे थोडंसं सांगत नाही, राईतलं सांगतो. काय रेड्याच्या समोर कीर्तन करावं लागतं. त्याला रेडा म्हणता येत नाही, रेडा महाराज म्हणावं. एवढा अधिकार प्राप्त झाला. कशाने? काय मिळवलं तुम्हाला? काय मिळवलं रेड्याने? काही मिळवलं नाही. काही अर्थार्थी काही रेड्याने मिळवलं नाही. मग मला असं विचारायचंय, कोणत्या रेड्याला हे झालं, कोणत्या रेड्याचं जीवन सफल झालं? जगात काही रेडे कमी असतात. म्हणजे मी गोठ्यातल्या रेड्यांविषयी बोलतो बरं का. मला काही बोलत नाही. मी गोठ्यातल्या रेड्यांविषयी बोलतो. जगात रेडे कमी आहेत का? कोणत्या रेड्याच्या जीवनाची धन्यता झाली? सगळ्या रेड्याच्या जीवनाची झाली काय? नाही. कोणत्याच रेड्या ज्याच्या डोक्यावर ज्ञानोबारायांनी हात ठेवला आणि तेवढा संघ ज्याला लाभला त्या रेड्याच्या जीवनाची धन्यता. काय मिळवलं? मी म्हणतो रेडाकडे स्टेशन सोडून द्या. भिंतीने काय मिळवलं होतं? भिंतीचं मंदिर आहे महाराजात आहे. आरतीला प्रदक्षिणा करताना भिंतीवर मस्तक ठेवून पुढे जावं लागतं आपल्याला. मुली भेटसाहेबच्या समोर महाराष्ट्राच्या बाजूला भिंतीचं दर्शन घेतो. भिंतीचं मंदिर आहे जगाच्या पाठीवर. हा, मंदिराच्या भिंती दिसतं, पण भिंतीचं मंदिर जगाच्या पाठीवर कुठे सांगा? कुठेच नाही, कुठेच नाही. भिंतीचं मंदिर झालं. कोणत्या भिंतीचं मंदिर झालं? सगळ्यांनी ज्या भिंतीवर ज्ञानोबाराची आवड बसली त्या भिंतीचं मंदिर झालं. अजून पुढे चला, नेवाशाला गेला असा मंदिर आहे. कशाचं? खांबाचं मंदिर. पैशाचं खांब म्हणतात. म्हणजे या पैशाचं काही अर्थ नाही बरं का. पैशाचा खांब म्हणतात. खांबाचं मंदिर आहे. गाभाऱ्यामध्ये गेलो तर आपण फक्त खांब दिसतो. त्या खांबावर आपण डोकं ठेवून प्रदक्षिणा करून बाळगतो. आणि खांबाचं मंदिर आहे. कोणत्या खांबाचं मंदिर आहे? नेवासा क्षेत्रामध्ये ज्ञानोबारायांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं मंदिर झालं. बरोबर आहे? बरोबर. मला एक सांगा, एखादी व्यक्ती ज्या वेळेला एखाद्या खांबाला टेकून बसते त्या वेळेला त्या व्यक्तीचं तोंड खांबाकडे असेल का? पाठ. तर पाठ टेकून बसली म्हणजे पाठ खांबाकडे असेल. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्यावेळेला या खांबाला टेकून सांगितली असेल तर या खांबाकडे तोंड असेल का? पाठ असेल ज्ञानोबारायांनी? मला एकच सांगायचंय, ज्ञानोबारायांनी ज्याच्याकडे पाठ केली त्याचं जर मंदिर होतं तर ज्ञानोबाराय तोंड करतील त्याचं काय होईल? म्हणून संघाचा इतका मोठा परिणाम मानवी जीवनावर घडतो. मानवी जीवनाचं भलं होतं म्हणून तुकोबाराय म्हणाले, तुका म्हणे जिने भले संत संघर्षाने. तुका म्हणे संत संघर्षाने जिने भले. जेव्हा संत संघाच्या मानवी जीवनाचं भलं होतं ना, मग मला तुमच्याकडे दुसरं काही मागायचं नाही. मला फक्त संत संघ द्या, एवढीच माझी मागणी आहे. भगवंतांनी ती मागणी ऐकली. भगवान पुन्हा गीतेवरून खाली उतर, पुन्हा तुकोबारायांसमोर बसले, पुन्हा उपर्ण पसरलं, पुन्हा हात जोडले आणि भगवान तुकोबारायांना म्हणाले, तुकोबाराय मी तुम्हाला माझा म्हणालो, तुम्ही माझ्याकडे संत संघ मागितला, पण खरं सांगतो एवढं सोडून दुसरं काही मागा. तुकोबाराय म्हणाले, जेव्हा आता नाही, मी तुम्हाला पहिल्यांदा तुमच्याकडून वचन घेतलंय की मी मागितल्यानंतर एवढं सोडून माझा म्हणायचं नाही. आता मी इथून हलणार नाही, एवढं मला दिलंच पाहिजे. नाही म्हणायचं कारण नाही. का देणार नाही तुम्ही मला? तुम्ही म्हणाला म्हणून मी मागितलं, संत संघ मागितला, काय देत नाही? भगवान म्हणाले, तुकोबाराय मी तुम्हाला संत संघ अवश्य दिला असता, पण काय करू, मलाच मिळत नाही, तुम्हाला कुठून देऊ? अरे मला ज्ञानोबारायांची भेट दुर्लभ आहे, तुम्हाला कुठून देऊ ज्ञानोबारायांचा संघ? मला पापांची भेट दुर्लभ आहे बरोबर, आता त्यांची मी तुम्हाला कुठून देऊ? मलाच तुकोबाराय दुर्लभ झाले, मी तुम्हाला कुठून देऊ तुकोबाराय? मला जी संत भेट दुर्लभ आहे, संत संघ दुर्लभ आहे, तुम्हाला कुठून देऊ? भाग करा, एवढं सोडून दुसरं काही नाही. तुकोबाराय म्हणाले, तेव्हा आता जमणार नाही. आता मी इथून संत संघ घेतल्याशिवाय जात नाही, तुमचं माझं भांडण झालं तरी घेणं घेणं नाही. मी तुम्हाला काही मागणार नव्हतो, तुम्ही जबरदस्तीनं मला मागायला लावलं. मागितल्यानंतर एवढं सोडून मागू ना, मागायचं ना, मागू नका असं सांगितल्यानंतरही तुम्ही पुन्हा मला तेच म्हणता, एवढं सोडून दुसरं मागा. तेव्हा मागणार नाही, द्यायचं नसतं तर मला तसं स्पष्ट सांगा. मी इथून परत लागला जाताना प्रत्येक गावात सांगत जातो की देवाकडे याच्या पुढे काही मागत जाऊ नका, तो मागित केलं कधी देत नसतो. आणि मग तुमची पुढची वारी कशी भरते मी बघतो. भगवान म्हणाले, तुकोबाराय निदान ज्या काळात तरी असा अपप्रचार करू नका. तुकोबाराय संत संघ मला पाहिजे, काय येत नाही तुम्ही? मला माझा संत संघ दिला पाहिजे, मला बाकीचं घेणार नाही.
कठीण आहे. कठीण असेल तर मी काय करू? मी म्हणालो होतो काय तुम्हाला मला द्या म्हणून? तुम्ही म्हणालात ना म्हणती काही मागा म्हणून मी मागितलं ना, तुम्हाला पाहिजे म्हणून मी मागितलं नाही, तुम्ही म्हणालात म्हणून मी मागितलं. मला आता संत संघ द्या. भगवान म्हणाले ठीक आहे, मी तुम्हाला मागा म्हणालो, तुम्ही संत संघ मागितला, खरं म्हणजे मला देता येत नाही, पण तुम्ही काहीतरी वेगळं बोलता, तुम्हाला संत संघ दिला पाहिजे. ठीक आहे बरोबर आहे, तुम्ही म्हणता तर संत संघ मी तुम्हाला देतो, पण माझी शंका. आणि काय शंका? भगवान म्हणाले बरोबर आहे, मला एक सांगा, संतांच्या स्पर्शाने मानवी जीवनाचं भलं होतं हा सिद्धांत मलाही मान्य. आता प्रश्न, संतांच्या संघाने मानवी जीवन परिपूर्ण होतं मलाही मान्य आहे, पण मला एक सांगा, संतांचा किती काळाचा संघ लागला तर मानवी जीवनाचं भलं होतं? म्हणजे काय? भगवान म्हणाले मी दृष्टांत करतो तुम्हाला विचार. वाला कोणी नारदाला किती वर्ष भेटत राहिले म्हणून वाल्या कोल्याच्या वाल्मी पुरुषे झाला. किती वर्ष भेटत होते? किती वर्ष लागले? तुकोबराय म्हणाले तेव्हा वर्ष काय करायचंय? किती महिने संत संघ मिळाला? तेव्हा महिने काय करायचे? कमी करा ना. किती आठवड्याचा संत संघ? तुकोबराय म्हणाले तेव्हा आठवडे काय करायचे? कमी करा ना. किती दिवसाचा संत संघ? तुकोबराय म्हणाले दिवस काय करायचे? कमी करा ना. किती तास? तासाचं एवढं गणित नाही तेव्हा कमी करा. किती मिनिट? झालं जेव्हा मिनिट कशाला? कमी करा ना. किती सेकंद? सेकंद फार झाले, कमी करा. किती क्षण? फार झालं तेव्हा कमी करा ना. अर्धा क्षण? तुकोबराय म्हणाले तेव्हा फार झालं, कमी करा ना. अर्ध्या क्षणापेक्षा अर्धा क्षण घडता त्याच्यापेक्षा कमी करा ना देवा. भगवान म्हणाले किती निमिष? क्षणापेक्षा कमी परिमाण कालाचं निमिष. निमिष म्हणजे किती? आपली डोळ्याची पापणी खाली घेऊन वर व्हायला जेवढा वेळ लागतो. मी जागा असणाऱ्यांबद्दल बोलतोय बरं का. बोलतोय त्यांचे सकाळी उघडतात त्याला निमिष नाही म्हणायचं, ते राजेश त्यांच्या संबंधाला बोलतो. ते भागवतामध्ये निमी राजाची कथा आहे, त्या संबंधाने निमिष असा शब्द निर्माण झाला. ते स्वतंत्र सोडून द्या. किती निमिष? तुकोबराय म्हणाले तेव्हा निमिष फार झालं. अजून कमी, अजून कमी. किती कमी? तुकोबराय म्हणाले तेव्हा ह्याच्यासाठी तर मी तुम्हाला गाथा वाचायला सांगतो. निमिषार्ध संत संगती चालत नाही. अर्ध्या निमिषाचा संत संघ जरी मिळाला, निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी कल्पांती मोक्षपदे येथे विश्रांती. मोक्ष सुद्धा त्याच्या चरणाजवळ विश्रांतीला येतो. असा अर्ध्या निमिषाच्या संत संघाचा महिमा. फार काही लागत ना. भगवान म्हणाले बरोबर आहे ना, अर्ध्या निमिषाच्या संत संघाला मानवी जीवनाचं भलं होतं. तुम्हीच बोललात ना, तुमचंच प्रमाण आहे ना. हो देवा माझंच प्रमाण आहे. भगवान म्हणाले मग अर्ध्या निमिषाचा संत संघ ध्यान चालायला लागला. संत संघाला मानवी जीवनाचं भलं होतं. संत संघ फार काळ लागत नाही. अर्ध्या निमिषाचा संत संघ मिळाला तरी मानवी जीवनाचं भलं होतं. तुम्हाला संत संघ पाहिजे, तुम्ही माझ्याकडे संत संघ मागितला, ठीक आहे मला देणं शक्य नाही, तर अर्ध्या निमिषाचा शब्द दिला म्हणून तुम्हाला संत संघ देतो. तेवढा संत संघ ध्यान करावी लागतो. तुकोबराय म्हणाले जेव्हा तुमच्याकडे येताना आमची बुद्धी देहूला आमच्या कपाटात ठेवून आलोय असं तुम्हाला वाटतंय का? आम्हाला काहीच कळत नाही असं तुम्हाला वाटतं? जेव्हा अर्ध्या निमिषाच्या संत संगतीचं कौतुक कुणाला सांगताय तुम्ही? त्या जीवनाच्या भल्याचं कौतुक कुणाला सांगता? अरे मागेच आम्ही तुम्हाला म्हणालोय सर्व सुख द्यावं सर्व अलंकार, आम्ही तसे परिपूर्ण आहोत, आम्हाला त्या संत संघाचं कौतुक सांगू नका निमिषार्धाचं. ते आम्हाला मागेच मिळालंय म्हणून तर आमचं जीवन परिपूर्ण झालंय. तेवढा संत संघ मागेच आम्हाला प्राप्त झालाय म्हणून तर सर्व सुख द्यावं, म्हणून तर काम नाही असं आम्ही बोलू शकलो. मग अर्ध्या निमिषाच्या संत संगतीनं आता आमचं पोट भरणार नाही. जे मागे मिळालेलं आहे तेच मागायला मी काही वेळा नाही देवा.
आपल्याला जे मिळालेलं आहे, जे आपल्याला मिळू शकतं ते मागायला माणसाने कर्मार्थ करू नये. एक लक्षात घ्या, संसारामध्ये जे मिळतं ते मागण्यासाठी परमार्थ नको. प्रारब्धाने ज्याची प्राप्ती होते ते देवाजवळ मागू नये. धन मान देवाजवळ मागू नये, कारण ते प्रारब्धाने मिळतच आहे. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची गाडेना याच्याकरता देवाजवळ याचे कारण नाही. संसारामध्ये आपण ज्याची कल्पनाही करू शकणार नाही असं मागणं मागायचं असेल तर देवाजवळ या. ते इथं मिळतं ते मागायला दुसरीकडे. आम्ही एकदा पंढरपूरून मुंबईला गेलो. एसटीचा प्रवास जुना, सकाळच्या वेळेला, सकाळी रातची गाडी, संध्याकाळी 6ला पोहोचणार मुंबई. आमचं कीर्तन 8 वाजता. आम्ही निघालो एसटी मध्ये जाऊन बसलो. बाकी आता पंढरपूर ते मुंबईला आमचा प्रवास. माझ्या शेजारी ओळखीचे ग्रहस्थ येऊन बसलो. नमस्कार नमस्कार. कुठे निघाला? मुंबईला. कसं काय? कीर्तन. दुसरं का? त्याने विचारलं, मी विचारलं, तुम्ही कुठे निघाला? मी मुंबई. मी सहज विचारलं, कसं काय? त्याने विचारलं, मी विचारलं ते गुन्हा काय? मी सहज विचारलं, कसं काय? तो म्हणाला, बायकोला साडी घ्यायला कर. मला काय करायचं त्याचा वैयक्तिक प्रपंच, वैयक्तिक प्रश्न. मला त्याच्या डोळ्याजवळ करायचं काही कारण नव्हतं. बायकोला साडी घेतली ते तुमचा प्रश्न आहे बाबा, तुमचा प्रपंच, मी काय मध्ये बोलणार. ठीक आहे, बायकोला तर उगीच माझ्या मनामध्ये शंका निर्माण. पण हा माणूस पंढरपूरून मुंबईला बायकोला साडी घ्यायला चालला. निदान किंमत काय वारकऱ्याला तेवढं तरी माहिती असावं, नका ते घेणं होईल. मी सहज त्याला विचारलं, म्हणलं तुम्ही इथून मुंबईला साडी घ्यायला चाललाय खास बायकोला, किती रुपयाची घेणार? तो म्हणलं 30-40 रुपयापर्यंत मिळालं ते बघा. म्हणलं मूर्ख माणसाच्या पंढरपुरात मिळतं ते घ्यायला मुंबईला जायचं काही कारण आहे का? जे आपल्याला प्रपंचात मिळतं, जे आपल्या प्रारंभाने आपल्याला मिळतं, जे आपल्याला मिळालेलं आहे ते पुन्हा देवाकडे मागायचं आणि त्याच्यासाठी वेगळ्या ठिकाणी जायचं काही कारण आहे का? तुकोबाराय म्हणाले, देवा अर्ध्या निमिषाचं कौतुक आम्हाला सांगू नका. ते आम्हाला मागे मिळालंय, त्याच्यानं आमचं जीवन धन्य झालंय. तुम्ही म्हणालात म्हणून मी पुन्हा मागायला लागलो. संत संघ मागितला, आता अर्ध्या निमिषाचं चालणार नाही. मग काय पाहिजे? तुकोबाराय म्हणाले, देवा आता असा संत संघ आम्हाला पाहिजे की ज्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर मी संतापासून आणि संत माझ्यापासून कधीही एकमेकांपासून एकमेक वेगळे होऊ नयेत, अशी संत संगती मला द्या. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये अर्थभेद निर्माण झाल्याशिवाय चर्चा करू नये. जो पाठ समोर आहे त्याचं चिंतन करावं. तिथंच केलं ती चिंतनीय असा न्याय तात्पर्य काय देतं की तुकोबाराय म्हणाले, जेव्हा अल्प काळाच्या संत संघाचं कौतुक आम्हाला सांगू नका. असा संत आम्ही संत संघ आता तुमच्या चरणाशी मागतो आहोत. हरिजनाची भेटी पाहिजे, पण आमच्या संघ तुम्ही न हो असं पाहिजे. हरिजनाची भेटी नवो अंग संघ तुटी. जिथं तुकोबारांनी तोडलंय तिथंच तोडायचं बरं का. दंड मागे पुढे हलवायचा नाही, नाहीतर हरिजनाची भेटी न हो असं करायचं नाही. ते न जिथल्या तिथंच ठेवायचा, तो दंड जिथल्या तिथंच ठेवायचा. कारण काय आहे, व्याकरणात फार मराठी भाषा लवचिक आहे. शब्दात फेरफार झाला त्या विराम चिन्हांमध्ये खाली वर झालं ते कधी अर्थाचे अनर्थ होते. त्यामुळे असं उदाहरण सांगतात त्याला मराठीमध्ये की एका माणसाने चोरी केली, त्याला पोलिसांनी पकडलं, न्यायालयात उभं केलं. न्यायाधीश म्हणाले, पहिलीच वेळेस फार मोठी शिक्षा द्यायला नको, कोपऱ्यात बसा, न्यायालय संपेपर्यंत एका कागदावर मी चोरी करणार नाही, केली तर मला शिक्षा करा. आता एक वाक्य 100 वेळेला द्या, मी तुम्हाला सोडून देतो. हा चोरही जरा व्याकरणाचा हुशार करण्याचा. त्यांनी तेच वाक्य लिहिलं, मी चोरी करणार नाही, केली तर मला शिक्षा करा. एकच वाक्य लिहायचं होतं, त्यांनी लिहिलं, मी चोरी करणार नाही, केली तर मला शिक्षा करा.
मी चोरी करणार नाही केली तर मला एकच शब्द वाक्य एकच आहे, फक्त स्वल्पविराम कुठे द्यायचा याच्यावरून अर्थ बदलतो. दंड बदलण्यासाठी लगेच अर्थाची अंमल होतो. आणि नेहमी उदाहरण सांगतो, एक माणूस दुसऱ्याकडे काही काम होतं म्हणून गेला त्यावेळेला ते गृहस्थ झोपले होते. परत आला, मित्रांनी विचारलं, अरे भाऊसाहेबांकडे तुझं काम होतं, गेला कसं असताना? तो म्हणाला, गेलो होतो, पण भाऊसाहेब त्यावेळेला गाढ व शांत झोपले होते. ते सरळ वाक्य, गाढ व शांत झोपले होते, याच्यातला वर जागा सोडून थोडा गाढ मध्ये फरक लागतात की भाऊसाहेब गाढ व शांत झोपले होते. गाढ आणि व मध्ये जेवढं अंतर ठेवायला पाहिजे ते पाहिजेच आहे. वर सरळ जागा बदलली की हरी जनाची भेटी हो, अंग संग तुटी न हो, अन्वय करता. म्हणून तुकोबाराय म्हणाले, जेव्हा आता संत संघ आम्हाला पाहिजे की अंग संघ तुटी न हो. आता संत माझ्यापासून अंगानं जी संघापासून संघ, अंगाचाही संघ पाहिजे आणि संघाचाही अंग पाहिजे. विस्तार करत नाही मी, याचा विकल्प मांडत नाही. अंग संघ तुटी, अंगाची तुटी संघाची तुटी न हो. अंगाची तुटी सेवे करता न हो, संघाची तुटी विचारा करता न. संतांचा संघ विचारात परिवर्तन करतो आणि संतांचा अंग संघ हा सेवेने माणसाचं जीवन करतो. संतांची शारीरिक सेवाही करता आली पाहिजे आणि संतांचा विचारही ग्रहण करता आला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी पुष्कळ त्याच्या संबंधाने चिंतन केले. ज्ञानेश्वरी वाचा आपण. परिप्रश्नाने सेवया पदावर भाष्य करताना ज्ञानोबारांनी काय चिंतन केले ते पहा. निळोबाराय सुद्धा तुकोबारायांच्या बाबतीमध्ये सेवक म्हणून घेतात. सेवेलागी सेवकच झालो तुमचा लागलो निजे चरणा अहो स्वामी कृपया देवा यावरी न करावा अवरे. निळोबारायांचं म्हणणं सेवा दुसरी पाहिजे. सेवा धर्म परमगहना हा योगिनांसाठी अगम्य हा भरतहरी म्हटलं. योग्यांना देखील सेवेचं वर्म कळत नसतं. सेवेने जे मिळतं ते दुसऱ्या कशाने मिळत नाही. आम्ही भजन करतो म्हणजे काय? भजन शब्दाचा अर्थ काय? भज सेवाया, असंच त्याची व्युत्पत्ती ना, असंच धात्वार्थाने त्याचा अर्थ सांगितला जातो. भज सेवाया, सेवा करणे हेच भजन करणे. भगवंताची सेवा म्हणजे भगवंताचं भजन. तुकोबाराय म्हणाले, तेव्हा अंग संघ तुटी न हो असा संत संघ मला आता पाहिजे. तुम्ही अर्ध्या निमिषाचं ज्ञान दिला असं म्हणाल तर चालणार नाही. मला पूर्ण नित्य संत संघाची अपेक्षा. भगवंताच्या मनामध्ये विचाराला कुठून दुर्बुद्धी झालेली यांना अडवलं. चांगले दर्शन घेऊन पुढे निघाले होते. कुठून दुर्बुद्धी झाली यांना मागा म्हणालो, पण आता मागा म्हणालो तर कडेला नेणं भाग आहे. भगवान नाही हुशार भगवंताने सांगितलं, ठीक आहे तुकोबाराय, मी तुम्हाला मागा म्हणालो, तुम्ही संत संघ मागितलात, मी तुम्हाला अल्प काळाचा देतो म्हणालो, तुम्ही नित्यत्वाचा मागितला, ठीक आहे. मला एक सांगा, मी पुन्हा एकदा आपल्याला विचारतो, मला एक सांगा तुकोबाराय, तुम्ही माझ्याकडे संत संघ मागता कशा करता? तुकोबाराय म्हणाले तेव्हा सांगितलं ना, तुका म्हणे जिणे भले अधिक बोललो मी तुला, जगण्याचं भलं व्हावं हा संत संघाचा मुख्य उद्देश आहे. भगवान म्हणाले ठीक आहे, मी पुन्हा तुम्हाला विचारतो कशा करता? जिणे भले याच्या करता. भगवान म्हणाले ठीक आहे, मला एक सांगा तुकोबाराय, जगण्याचं भलं व्हावं म्हणून तुम्ही माझ्याकडे संत संघ मागता, हे एकीकडे बोलता. मला एक सांगा, हे मागण्यापूर्वी तुमच्या जीवनाचं भलं झालं नव्हतं काय? तुम्ही प्रमाण काय दिलं? सर्व सुख द्याल. तुम्ही प्रमाण काय दिलं? काम नाही, म्हणजे तुमच्या जगण्याचं भलं झालं होतं की नाही? पूर्वी झालं होतं. तुम्हाला याच्यापूर्वी जेवढा पंतसंघ मिळाला त्या पंतसंघाचा परिणाम म्हणून तुमच्या जगण्याचं भलं झालं होतं की नाही? झालं होतं. मग एकदा तुमच्या जगण्याचं भलं झालेलं आहे तर पुन्हा जगण्याचं भलं कसं होणं शक्य? जगण्याचं भलं जर तुम्हाला तुमचं झालेलं असेल तर पुन्हा पंतसंघ मानून असं काय जगण्याचं भलं करून घेणार आहात? कारण भलं एकदा होतं, जीवनाची सार्थकता एकदा होते, माणसाच्या जीवनाचं कल्याण एकदा होतं. चारदा कल्याण होत नसतं, चारदा जीवनाचं भलं होत नाही. एकदा भलं झाल्यानंतर पुन्हा भलं व्हावं असं वाटत असेल तर पहिलं झालेलं भलं नाहीये, ते भलं. बरोबर आहे? माणसाच्या जीवनाचं कल्याण एकदा होतं, एकदा ते कल्याण झालं की पुन्हा कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर पहिलं कल्याण नाही, भिवंडी आहे. म्हणजे तिथं समाधान नाही, म्हणजे तिथं कृतकृत्यता नाही. माणसाच्या जीवनाची कृतकृत्यता एकदा होते, जीवनाचं भलं एकदा होतं, मानवी जीवन परिपूर्ण एकदा होतं, 100 अशा गोष्टी होत नसतात. मग तुकोबाराय तुमच्या जगण्याचं भलं जर एकदा झालेलं आहे तर पुन्हा जगण्याचं भलं मागून संत संघ मागून तुम्ही काय मिळवणार आहात? मग तुम्हाला आधी मिळालेला संत संघ चुकीचा आहे का? कशामुळे तुम्हाला पुरस्कार मागे मिळालेलं जगण्याचं भलं झालं आणि पुन्हा जगण्याचं भलं करा म्हणता?
याच्यामध्ये प्राप्ताची प्राप्ती हा दोष येत नाही का तुमच्या मागणीवर? तुम्ही मिळवलेलंच मागत नाही आहात का? माणसाला मिळालेलं मागावं का न मिळालेलं मागावं? न मिळालेलं मागण्यामध्ये पुरुषार्थ आहे. जे मिळालेलं आहे तेच पुन्हा मागण्यामध्ये काय तात्पर्य? एखाद्या माणसाजवळ घर आहे, एखाद्या श्रीमंतांनी त्याने विचारलं काय पाहिजे, तर त्यांनी पुन्हा म्हणावं का घर पाहिजे. अरे घरात खायला तांदूळाचा दाणा मी 2-2 घर घेऊन करतो काय? एक घर मिळाल्यानंतर हे घर धान्याने भरून जा म्हणणं मान्य आहे. जे नाही ते मागावं, जे आहे ते कशाला मागावं? तुमच्या करण्याचं जर भलं झालेलं आहे तर पुन्हा संतसंग मागून असं काय करण्याचं भलं करणार? प्राप्ताची प्राप्ती दोष येतो तुकोबार तुमच्या मागणीवर. हा दोष आहे वेदांतामध्ये. प्राप्ताची प्राप्ती आपण मागे बोललो होतो, मी पुन्हा सांगत नाही. आता दोष येतो मागणं तुम्ही मागू तुकोबार आहे. तुकोबार म्हणाले जेव्हा द्यायचं नसलं तर नाही म्हणून सांगा, पण बदले मार्ग काढत जाऊ नका, विनाकारण आक्षेप घेऊ नका. भगवान आक्षेप काय सरळ आहे. तुमच्या जगण्याचं भलं झालंय, पुन्हा जिल्ह्या झाले म्हणून मागताना संतसंग ज्या म्हणतायला काय अर्थ आहे? तुकोबाराय म्हणाले तेव्हा त्याच्यासाठी तुकोबाराय व्हावं लागतं, त्याच्यासाठी देव घेऊन चालत नाही. मी काय म्हणतो हे कळायला तुकोबाराय व्हावं लागतं, पांडुरंग होऊन चालत नाही. म्हणजे काय कशासाठी मागितलेलं माग? तुकोबाराय म्हणाले तेव्हा त्याच्या मागे कारण काय कारण? तुकोबाराय म्हणाले जेव्हा मागे मला संतसंग मिळाला त्याच्यानं माझ्या जगण्याचं भलं झालं. भलं झालं, मी तुमच्या दरवाजामध्ये आलो, तुम्ही पुन्हा मला मागा म्हणाला. मी संतसंग मागितला, तुम्ही अल्पकालाचा देतो म्हणाला. मी नित्यत्वाचा मागितला, आता तुम्ही पुन्हा मला विचारता कशा करता मागता. मी त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. म्हणजे बोला तुकोबारायांनी उत्तर दिलं. तुकोबाराय म्हणाले असं तेव्हा मागे जगण्याचं भलं झालं ते संतसंगानंच झालं. मागे संतसंग मिळाला होता, मग आता तो संतसंग मिळाला, पण नित्यत्वानं आपल्याजवळ जर राहिला नाही. एखादी गोष्ट माणसाला मिळाली आणि नित्यत्वाने त्याच्या मनाला पटली आणि नित्यत्वाने जर त्याच्याजवळ राहिली नाही तर त्या वस्तूबद्दल त्याच्या मनामध्ये स्वाभाविक आवड निर्माण होते. माणसाला का आवड, एखादी वस्तूची आवड निर्माण होते, का होते? त्याच्या मागे काही मानसिक कारण. मुखीच कोणती गोष्ट माणसाला आवडत नाही, आवडीच्या मागे 3 कारण रोगर सांगतात. वेळ घालत नाही, रोगर सांगतात. वस्तू कधीतरी मिळावी, मिळालेली वस्तू मनाला पटावी आणि पटलेली वस्तू जवळ राहू नये तर आवड निर्माण होते. जी वस्तू रोज मिळते तिच्याबद्दल आवड नाही, जी वस्तू कधीच मिळत नाही तिच्याबद्दल आवड नाही, कधीतरी मिळाली पाहिजे. तुम्ही श्रीमंताला विचारा काय आवडतं, तो म्हणेल पिठलं भाकर. तुम्ही शेतकऱ्याला विचारा काय आवडतं, तो म्हणेल बुंदीचा लाडू. कारण पिठलं भाकरीचा लाडू रोज आहे, याला बुंदीचा लाडू रोज आहे. त्यामुळे हा बुंदीचा लाडू आवडतो म्हणणार नाही, शेतकरी पिठलं भाकरी आवडते म्हणणार नाही. कधीतरी मिळालं पाहिजे, तर ते कधीच मिळत नाही तेही माणसाला आवडत नाही. मी तुम्हाला त्याचे उदाहरण सांगतो. त्या बंधांकडे संदेश नावाची मिठाई, संदेश प्रत्येक कलरचे लोक जातात ना, ते त्या रसगुल्ल्याबरोबर ती संदेश मिठाई घेऊन येतात. संदेश नावाची मिठाई मला सांगा, तुम्हाला आवडते का? कधी खाल्लीच नाही तर आवडायचं काय? म्हणजे आवडण्यासाठी कधीतरी मिळावं लागतं, एवढं नाही करायचं. कधीतरी मिळावं लागतं, मिळालेलं मनाला पटावं लागतं आणि पटलेलं जवळ शिल्लक न राहावं लागतं तर माणसाच्या मनात त्याची आवड निर्माण. तुकोबाराय म्हणाले तेव्हा तशा संतसंग मला मागे मिळाला होता, मनाला पटला होता, पण नित्यत्वाने मिळाला नव्हता म्हणून त्या संतसंगाबद्दलची आवड माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि आता ते आवडीचं पर्यवसान वासनेमध्ये झालंय म्हणून मी पुन्हा पुन्हा संतसंग मागतो. महाराज सांगून
आवड मनामध्ये निर्माण झाली ना तेव्हा ती नित्यत्वाची आवड निर्माण झालेली. ऐकणे आवड असेल म्हणा, माणसाच्या मनात आवड निर्माण व्हायची निश्चित कारण. आणि त्या आवडीचं पर्यवसान आता वासनेमध्ये झालंय. वासना हा शब्द चांगल्या अर्थाने वापरला जात नाही खरं म्हणजे. वासना वाईट अर्थाने वासनेची मूळ शेती या वासनी करलो असे कोणी न म्हणावे. तुकोबारांचे शब्द 100 चरणाचा अभंग पहा पांडुरंगाचा. त्या अभंगामध्ये तुकोबाई बोलतात वासनेचे मूळ शेती या वासनी ब्रह्मरस गोडी तयाची मागली वासना निमाली जे समोरच गेलं पाहिजे ती वासना. वासना हा शब्द चांगला नाही पण तुकोबाई म्हणतात आमच्या मनात. त्याचं काय कारण आहे? वासना 2 प्रकारची सांगितली. वासना विविध प्रोक्ता शुद्धाच्या मलिनस्तथा मलिना जन्म हेतु शुद्धा जन्म विनाशिनी. शुद्ध वासना मलिन वासना. मलिन वासनेचे प्रकार आहेत. शुद्ध वासनेचे प्रकार पातळी योगसूत्रामध्ये सांगितले. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा हे 4 प्रकार शुद्ध वासनेचे. तुकोबाराच्या वासनेचं चिंतन या अभंगामध्ये करतात की मैत्री नावाची शुद्ध वासना. ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. देवा आमची वासना तुम्ही पुरवली पाहिजे. आवडीचं पर्यवसान वासनेमध्ये झालंय. तुकोबाराय म्हणतात की आमची आवड आहे. आवड आहे. आवड हा शब्द फार महत्वाचा. ही आमची गरज आहे असं तुकोबाराय म्हणत नाही. ही आमची आवड आहे. गरज वेगळी, आवड वेगळी. गरजेमध्ये आणि आवडीमध्ये फरक आहे. पुष्कळ फरक आहे सांगायचं झालं तर मी जाता जाता एक फरक सांगून जातो. गरज ही व्यभिचारी असते. आवड ही व्यभिचारी असते. गरजेला काही चालतं. व्यभिचार म्हणजे एक सोडून जिथं दुसऱ्याने काम भागतं ते सगळे विचार होतं. गरजेला काही चालतं. एखादा मनुष्य 4 दिवसापासून अन्नात पोटामध्ये अन्नाचा कण नाही. भिक्ष मागत गावामध्ये भीक मागत निघाला. गावातल्या लोकांनी सांगितलं बाबा तुला कोणी काही देणार नाही. गावाबाहेर एक वारकरी राहतात ते कधी कुणाला उपाशी जाऊ देत नाही. त्यांच्याकडे जा. तो तिथं गेला. दरवाजा वाजवला. सुदैवाने वारकरी दादा घरात. रात्री 12 वाजले. वारकऱ्याने दरवाजा उघडला. बघितला हा पायथ्यावर पडलेला. आणि काय बाबा कशाकरता आला? तो म्हणाला महाराज पोटामध्ये 4 दिवस झाले अन्नाचा कण नाही. काहीतरी घ्या. काहीतरी खाऊन आला मला. वारकरी दादा म्हणाले किती वाईट परिस्थिती आली. काही हरकत नाही. आज घे. त्याला आज घेतलं बसवलं. काय म्हणतोस? महाराज खरंच पोटामध्ये 4 दिवस झाले अन्नाचा कण नाही. आता जर अन्न मिळालं नाही तर माझे प्राण जातात. काहीतरी मला तुम्ही द्या. वारकऱ्यांनी सांगितलं बाबा खरं म्हणजे तुला देण्यात मलाही आनंद आहे. तुला देता आला असतं तर मला खूप आनंद झाला असता. पण काय करू माझ्या घरात 4 दिवसापासून काही शिकवलं नाही. तुला काय करू? माझ्या घरात काही नाही. पण एक आहे 4 दिवसापूर्वीची शिळी भाकरी आहे चालेल का? तो म्हणेल का आपण शिळ खात नसतो म्हणून? अरे ज्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही 4 दिवसापासून त्याला भाकरी म्हणेल भाकरी नाही तर नाही. पोळी द्या. पोळी नाही भात द्या. भात नसेल विटलेली पाणी सुटलेली घाण झालेली वाद देणार आमटी द्या. काही नाही मिळालं नाचलेलं दूध द्या. वाटीभर दही द्या. काहीच नसेल तर पाणी द्या. पण आता काहीतरी द्या. भाकरीच्या जागी पोळी, पोळीच्या जागी भात, भाताच्या जागी आमटी, आमटीच्या जागी दुसरं काही हे जिथं चालू शकतं ती गरज असते. ज्याच्या पोटामध्ये 4 दिवसापासून अन्नाचा कण नाही त्याला अन्न मिळणं ही त्याची गरज आहे.
त्या गरजेमुळे त्याला एकाच्या जागी दुसरं काही चालू शकतं. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, तो सांगू का? वेळेला केळं मुका त्याला सीता कर. आमच्या मराठवाड्यात म्हण. महत्व असंही नाही. काही चालू शकतं, एकाच्या ऐवजी दुसरं चाललं की तो गणेशा अशी गरज असते, पण आवडीला असं चालत. आवड म्हणजे तेच पाहिजे, त्याच्या जागी दुसरं काही म्हणलं तर चालत. ते म्हणजे तेवढं एकच पाहिजे. आवड म्हणजे आवडच पाहिजे, आवडीचाच पदार्थ पाहिजे. एका वारकऱ्याला गुलाबजाम आवडायचे. गावामध्ये एका दिवशी ते शेतीचे खूप मोठा समारंभ झाला, गुलाबजाम केले होते. वारकऱ्याला आवडतात म्हणल्यानंतर शेळकेने मागच्या हाताने डबाभरून गुलाबजाम बाजूला काढून ठेवले. वारकऱ्याला आवडतात दिली पाहिजे, आपल्या गावाचं वैभव वारकरी दादा म्हणजे डबाभर गुलाबजाम कोणाबाळांना खाऊ गेले नाही, शेवटी डबाभर काढून ठेवले बाजूला. वारकरी दादा शेतावरून आले, हात पाय धुतले, डबाने डबा घातला, जेवायला बसले. जेवण झालं, हात आचवले, बैठकीवर येऊन बसले आणि शेळकी डबा घेऊन दिवसभर उपाशी असणारे शेतकरी वारकरी दादा भरपूर जेवलेले शेतकरी डबा घेऊन म्हणजे घ्या काय गुलाबजाम तुम्हाला आवडतात म्हणून आणले. वारकऱ्यांनी सांगितलं जा घेऊन, नको मला का आता जेवण झालंय बघ बाबा, आता हातून हात सुद्धा कोरडे केले नाही, हातावरचं पाणी वाढलं नाही, आता जेवण झालंय, दिवसभर पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता, भरपूर जेवलोय, तोंडातून बोट घालशील तर बोटाला भाकरी लागेल एवढं बसलं, आता कुठं तुझं गुलाबजाम तू बघा घेऊन. म्हणू नका वारकरी दादा, तुम्हाला आवडतात म्हणून घरच्या लोकांना खाऊ दिले नाहीत, मी डबा बरोबर बाजूला काढून ठेवले, घेऊन जा का म्हणता? नाही घ्या ना. नाही बाबा पोटात जागा नाही, गाय घेऊन जा. तो म्हणाला एकदा तुम्ही डबा उघडून बघा तरी रूप पाहता गोष्टी, एकदा ते बघा तरी कसे तळलेत कसे भिजलेत पाकामध्ये बघा तरी. नाही बाबा खरंच नाही तर म्हणाला, असं म्हणू नका वारकरी दादा, एवढ्या परिश्रमाने मी तुमच्यासाठी राखून ठेवले, संध्याकाळ झाली तरी बाकीचं सगळं सोडून तुमच्यासाठी मी घेऊन आलोय, नाही म्हणू नका, मला बरं वाटावं म्हणून कुठे नावाला एक नावाला दोन खा. माझं काही म्हणणं नाही सगळ्या डबा खा असं माझं म्हणणं नाही, कुठे नावाला दोन खा, माझं समाधान व्हावं म्हणून नावाला दोन. आता थोडं शिरलं असेल तुमचं, नावाला दोन खा. वारकरी नावाला दोन खायला जातो, तो नावाला एकही ठेवत नाही. ज्याच्या पोटामध्ये 4 दिवसापासून अन्नाचा कण नाही, त्याला अन्न मिळणं ही त्याची गरज आहे, आणि ज्याचं पोट भरलेलं आहे त्यांनी डबाभर गुलाबजाम खाणं ही त्याची गरजेचं आणि आवडी फरक आहे. आवड अप्यविचारी असते. गुलाबजामच्या ऐवजी दुसरं काहीतरी देतो म्हटलं तर चालत नाही. बस गुलाबजाम येतो, गुलाबजाम झाली, गुलाबजाम त्याच्या पलीकडे काही नाही. आवड म्हणजे त्याच्यासाठी वाटेल ते करायची माणसाची तयारी आहे. आमच्या मराठवाड्यात अजून एक म्हण सांगू का तुम्हाला, आमच्या मराठवाड्यामध्ये पिठलं फार प्रसिद्ध, शेतकऱ्यांना आवडतं घाटेल पिठलं, आवडीचा विषय चहा. आमच्याकडे मराठवाड्यात म्हणे चहा आणि पिठलं गेलेलं उठलं, गेलेलं उठून चहा पिठलं गेलेलं उठलं. गरजच आणि आवडीच फरक आहे. तुकोबारायचं म्हणत नाही की तेव्हा ही माझी गरज आहे म्हणून तुम्ही पूर्ण केली पाहिजे. मी माझी आवड म्हणल्यानंतर याच्या जागी दुसरं काहीतरी देतो तेव्हा जमणार नाही. संत संघाच्या ऐवजी देवाचा संघ देतो चालणार नाही. देवाच्या संत संघाच्या ऐवजी तुम्हाला ज्ञान देतो चालणार नाही. संत संघाच्या ऐवजी तुम्हाला समाधी देतो चालणार नाही. संत संघाच्या ऐवजी तुम्हाला शारीरिक ताकद देतो चालणार नाही. संत संघाच्या ऐवजी तुम्हाला वैभव देतो चालणार नाही. संत संघ पाहिजे म्हणजे संत संघच पाहिजे ही आवड. आवड 2 प्रकारची आहे, मुख्य आवड आणि एक अनुषंगिक आवड. आवडीचे 2 प्रकार. दादा सांग, मुख्य आवड, अनुषंगिक आवड. आवडीचा विषय केवढा आवडणं मुख्य आवड, आणि त्या विषयाच्या संबंधाने अन्य आवडणं ही अनुषंगिक आवड. उदाहरण सांगतो मी. फक्त प्रामाणिकपणाने उत्तर द्या म्हणजे झालं. आपण म्हणतात बसलो कीर्तनाची, तुकोबारायांच्या चरित्राचा अधिष्ठान नाही, खोटं बोलायचं कारण नाही, तर लगेच लक्ष असत त्याची मला केलीवारी होऊन जात. तुका म्हणे माझं गळतेच जात नाही, तुकोबारायांना खोटं बोललेलं कळतं. मला फक्त प्रामाणिकपणानं उत्तर द्या. आवड अनुषंगिक आणि मुख्य याच्यातला फरक मला सांगायचा. मला एकच उत्तर द्या, तुमचा मेहना तुम्हाला आवडतो का? मेहना म्हणजे कळतो काय?
शिवी द्यायची नव्हती मला. बायको का मेवणा म्हणतात त्याला, आवडतो काय? तुम्ही घाबरू नका, काही होत नाही. आवडतो का नाही? आवड किती आवडतो? हिंदीत म्हण आहे, सारी दुनिया एक तरफ जोरू का भाई असतं. असं तुम्ही नाही म्हणू शकत नाही, कारण इथं नाही म्हणून घरी गेल्यावर जे काही परिणाम होतील ते कोण बोलणार? मला तो म्हणावं लागेल. आवड काय म्हणून आवड, ठीक आहे. मला काही म्हणायचं नाही, योग्य उत्तर तुम्ही मला दिलं. मला असं विचारायचंय, आपलं मेहणं आपल्याला आवडतो का? आवडतो बायकोचा भाऊ म्हणून, म्हणजे बायको मुख्य आवड, मेहणं अनुषंगिक आवड. संतांच्या दोन आवडी, देव आणि दुसरा संत संत. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड. सर्व संगी विचारा तू एकाला आवडती. संतांच्या आवडी दोन, एक देव ही संतांची आवड आहे आणि दुसरं संत संत ही संतांची आवड आहे. देव आवडतो म्हटलं की मग देवाच्या अनुषंगानं बाकी काही आवडे. पंढरी, भीमा, पांडुरंग, चंद्रभागा, लिंग, कुंडली हे सगळं तुकोबारांना आवडतं. पंढरी आवडते. मला एक सांगा, पंढरीत आवडण्यासारखं काय? काय गाव म्हणाल तर ते काय गाव आवडण्यासारखं नाही, सगळीकडे काय. बरं म्हणावं, मोठं म्हणावं तर मोठे नाही, सगळीकडे तितकीच झाली. नुसती पिशवी टेकवायची म्हणलं तर वारकऱ्याला 200 रुपयाला मिळेल. स्नान जेवण तर बाजूला राहिलं, नुसते पिशवी कुंडीला ऐकायची म्हणजे वारकऱ्याला 200-300 रुपयाला मिळेल. काय चांगलंय? स्नान करायला वाळवंटात जावं तर वाळवंट आपण घाण करून टाकलं, काय स्वच्छता? काही नाही. गाव चांगलं म्हणावं तर इतक्या लहान बोलले, एका वेळेला एकच माणूस वारकरी जाऊ शकतो आणि तो निघाला म्हणून पंढरपूरच्या म्हशी आल्या. पुन्हा असं आपल्याला सांगतो की मी गोठ्यातल्या म्हशीविषयी त्या रिलेटची काही संबंध नाही, बाकी सगळं तुम्हाला तेवढं मला काय. समोर शिंग मोठी आहे पंढरपूरच्या म्हशींची, ती भिंतीला घासत जातात, ते वारकऱ्याला गाठा येत नाही. काय पंढरपूरमध्ये समाधान आहे? जेवण मिळवलं तर ते शुद्ध मिळत नाही, पाणी म्हणावं तर त्याच्यामध्ये औषध टाकलेलं आहे, बसायला जागा नाही, बसावं लागतं कुठेतरी. कीर्तन प्रवचन श्रद्धेने आपण ऐकतो, कुठेही बसतो, घाण आजूबाजूला आहे. गाव म्हणावं तर मोठं नाही, खर्च म्हणावं तर भरपूर होतो. काय मला सांगा ना, तर पंढरपूरपेक्षा चांगलं चांगल्या जगाच्या पाठीवर नाही का? मुंबई सारखं शहर काय कमी आहे महाराज? मुंबईला काय कमी आहे? केवढं व्यापक शहर आहे, किती जण या. मुंबई सामावून घेतली, इथले नाही जमले तर बांगलादेशातून या, आम्ही सामावून घेऊ तुम्हाला. पाकिस्तानातून या, हरकत नाही, आम्ही सामावून घेऊ तुम्हाला. एवढं व्यापक मोठं शहर आहे. तुम्ही म्हणाल ते तिथं सहज उपलब्ध होतं, इतकं तिथलं ऐश्वर काय मुंबईला कमी. सगळं म्हणाल ते मिळतं असं भौतिक सुखानं संपन्न असणारं शहर, व्यापक असणारं शहर. पाहिजे तेवढी जागा, पाहिजे तेवढे तुम्हाला सुख पाहिजे तेवढं तिथं मिळू शकतं. पंढरपूरपेक्षा मुंबई 100 पटीनं चांगलं आहे. पण तुकोबारांच्या 4092 अभंगामध्ये कुठेही तुकोबारांनी असं म्हटलं नाही आवडे मुंबई. तरीही आवडे पंढरी का बाबा? कारण गाव आवडतं हे महत्वाचं नाही, जो आमची आवड आहे तो परमात्माच्या गावात राहतो म्हणून ते गाव आवडतं. परमात्मा तिथं राहतो म्हणून तिथं वाहणारी नदी आवडते. परमात्मा तिथं राहतो म्हणून तिथली धूळ आम्ही नक्षत्राला लावतो. परमात्मा तिथं राहतो म्हणून तिथल्या गगनाला सुद्धा आम्ही देव मानतो. तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणार. मुख्य आवड देव, बाकी आवडी अनुषंगिक. तुकोबारा म्हणाले देवा अनुषंगिक आवड अन्य कशाने भरून निघेल, पण मुख्य आवड भरून निघत नाही. आमची ही आवड आहे ती तुम्हाला पूर्ण केली पाहिजे. ऐसे आवडते म्हणा, कैसे आवडते अंग संग तुटी न हो, ऐसे आवडते म्हणा. तुकोबारांनी सांगितलं म्हणून जेव्हा आम्हाला संत संग दिला पाहिजे.
का द्यावा पुन्हा पुन्हा कशा करता मागतात आमची आवड म्हणून आम्ही मागतो आम्हाला दिला पाहिजे. भगवंतांनी ठरवलं की ह्याच्या पुढे कोणत्याही संताला मागा म्हणायचं नाही, गाणाला खडा ह्याच्या पुढे कुणाला मागा म्हणायचं नाही. एकाला मागा म्हणालं तर त्यांनी सगळं आपल्या जवळचं नेलं, काही शिल्लक ठेवलं नाही, भिकारी बनवलं आपल्याला. भगवान म्हणाले ठीक आहे तुकोबा, मी तुम्हाला मागा म्हणालो, तुम्ही संत संघ मागितला, मी तुम्हाला अल्प काळाचा देतो म्हणालो, तुम्ही नित्यत्वाचा मागितला, मी नित्यत्वाचं कारण विचारलं, तुम्ही आवड हे कारण सांगितलं. ठीक आहे, मला हे सगळं पडतं, तरी माझ्या मनापासून एक शंका, देवही काही कमी नाही, चतुराई काही कमी नाही, अजून माझ्या मनात एक शंका आहे, कारण माझे डोळे येते शरण, माझ्या मनात एक शंका. तुकोबा म्हणाले देवा बोला काय शंका. भगवान म्हणाले तुकोबा मला एक सांगा, गेले 1.5-2 तास तुम्ही माझ्याशी भांडताय, माझं भांडण करा, संत संघासाठी तुम्ही माझ्याशी भांडताय, संतांचा संघ मिळावा म्हणून प्रत्यक्ष देवाबरोबर तुम्ही भांडलेला आहात. माझा सुद्धा मुला एकदा तुम्ही ठेवला नाही, माझी सुद्धा किंमत तुम्ही ठेवली नाही, तुम्हाला काही कळत नाही एवढं सगळं म्हणाला. ठीक आहे, मी सगळं मान्य केलं, संतांचा संघ मिळावा म्हणून एवढा सगळा खटाटोप तुम्ही केला, तुम्हाला संत संघ दिला पाहिजे गोष्ट खरी, द्यायला मी तयार आहे. तुम्हाला म्हणाले द्या ना, शंका सांगा विचार. भगवान म्हणाले तुम्हाला संत संघ देतो, ज्या संतांच्या संघाचा संघ मिळावा म्हणून तुम्ही माझ्याशी भांडला, ज्या संतांचा संघ मिळावा म्हणून तुम्ही 1.5-2 तास वाया घालवले, ज्या संतांचा संघ मिळावा म्हणून तुम्ही माझी किंमत केली नाही, त्या संतांचा संघ मी तुम्हाला देईन, पण तुम्ही नक्कीच कुणाला संत म्हणता हे तरी करू द्या. संतांची व्याख्या काय ते मला करू द्या, म्हणजे मी तुम्हाला संत काय देते त्या व्यक्तीत उतरणारे संत आम्ही देतो संघ. कुणाला तुम्ही संत म्हणता हे मला कळू द्या ना, कुणाला संत म्हणता. तुकोबा म्हणाले तेव्हा माझी परीक्षा करा. अरे भक्ता इथे जाण्याचे देवी उदा कशी यथार्थ लक्षण सांगून बसलेला आम्ही, तुम्ही मला विचारता संत म्हणजे कोण. हा सांगा तुकोबा, तुम्हालाच विचारतो, तुम्ही भांडलात ना माझ्यासाठी माझ्या बरोबर संतांचा संघ मिळावा म्हणून. मग ज्यांच्या संघात जायचंय ते कोण आहे तुम्हाला माहिती आहे का, ते कोण आहे. ते नुसतं संत म्हटलं तर तो व्यापक शब्द झाला. नक्की त्यांचं लक्षण काय, काय प्रमाण आहे त्याला, काही लक्षणं तुम्हाला सांगावी लागतील. कुणाचं संघ तुम्हाला पाहिजे, संतांचा पाहिजे. अरे पण संत म्हणजे कोण. तुकोबा म्हणाले जेव्हा माझ्या मुखातून संतांची व्याख्या ऐकायची, अहो म्हणा तुमच्या मुखातून ऐकायची. तुकोबा म्हणाले तेव्हा ऐका, ज्या संतांच्या संघासाठी मी तुमच्याशी भांडलो ते संत कोण आहे, मी कुणाला संत म्हणतो ऐकायचं ऐका. कुणाला संत म्हणता. तुकोबा म्हणाले ज्याच्या चिंतामध्ये देव बसतो त्याला मी संत म्हणतो. अभंगाच्या पहिल्या चरणात देववते तिथी देववते देवा या अभंगामध्ये परमात्म्याच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं मागणं मागतात. ते मागणं काय स्वरूपाचं आहे याचा मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीने जेवढा भावार्थ प्रकट करता आला तेवढा भावार्थ प्रकट केला. फक्त पहिल्या चरणाचा थोडासा विचार मला आपल्यासमोर मांडायचा आहे, तेवढा मांडतो आणि तेव्हा संतोष. जेव्हा भगवंतांनी तुकोबारांना विचारलं की तुकोबा तुम्ही कुणाला संत म्हणता. तुकोबारांनी संतांची व्याख्या केली, देववती चित्ती त्याची घडावी संगती, ज्याच्या चित्तात देव बसतो त्याला मी संत म्हणतो. सरळ व्याख्या. ही व्याख्या भगवंतांनी ऐकल्यानंतर भगवंताला असं वाटलं की सगळं भांडण आपण जिंकलो. कारण चित्तामध्ये देव बसतो त्याला जर संत म्हणायचं असेल, ज्याच्या चित्तात देव बसतो त्याला जर संत म्हणायचं असेल, तर तुमच्या माझ्या चित्तात काही भूत बसले तर तुमच्या माझ्या चित्तात कोण आहे. ज्ञानोबारायांच्या चित्तामध्ये जो परमात्मा तोच परमात्मा आपल्या चित्तात आहे ना. तुकोबारायांच्या चित्तामध्ये जो परमात्मा त्याच आपल्या चित्ताच्या परमात्म्यात फरक आहे का काही. अरे तोच परमात्मा सर्वांच्या चित्तात, सर्वांच्या म्हणजे चेतनांच्या नाही जडाच्याही अंतर्यामी तोच परमात्मा आहे. ऐशी जडा जड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांची भाषा. जड आणि चेतन सर्वत्र तोच व्यापून आहे. सर्वस्यच्या अहं ललितर निविष्टो फक्त स्मृती ज्ञान मोकोहन सर्वांच्या हृदयदेशी
मी अमुक आहे ऐसी बुद्धी सुरे अधर्मिशी ते वस्तु गवामी ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु तिष्ठति ब्राह्मण सर्व भूतानि यंत्रारूढानि मागे भगवंताची भाषा आपण पहा एको देव हा सर्व भूतेषु गुढः सर्व व्यापी सर्वांतरात्मा उपनिषदाची भाषा पहा सगळे संत एक बोलतात सर्वांच्या अंतर्यामी तोच परमात्मा तुमच्या माझ्या चित्तात तोच आहे दगडात तोच आहे झाडात तोच आहे खांबातून तोच प्रकटला या जगतामध्ये जे जे काही जड चेतन पदार्थ आहेत त्या सर्वांचा अधिष्ठान म्हणजे तोच परमात्मा म्हणून तर आपल्याकडे एक फार चांगली पद्धत होती पूर्वीच्या काळी कशालाही पाय लागला की नमस्कार करायचा तो नमस्कार केळपुणी आहे पडली पाय लागला आपण नमस्कार करतो तिला सूप आहे पाय लागला नमस्कार करतो माणूस आहे लहान आहे का मोठा आहे बघत नाही पाय लागल्यावर आपण नमस्कार करतो तर त्या व्यक्तीला वस्तूला केलेला नमस्कार नसतो त्या वस्तूच्या अंतर्यामी असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाला केलेला नमस्कार फार चांगल्या पद्धती पूर्वी होत्या इंग्रजांनी सगळ्याचं वाटोळ करून टाकलं संस्कृतीचं ते असताना तर केलं जाता जाताही करून गेले दोन शब्द सोडून गेले अजूनही आपण आपल्या संस्कृतीचं वाटोळ करतो एक शब्द सॉरी आणि दुसरा शब्द थँक्यू सगळी संस्कृती नष्ट झाली दोन शब्दांनी लाच लागेल सॉरी म्हणलं की क्षमा मिळते हे बघितल्यापासून पोरं बापाला लाथा मारून सॉरी म्हणायला सगळी संस्कृती भेटली थँक्यू म्हणलं की सगळ्या उपकाराची परतफेड झाली तुम्ही किती चांगलं वागा थँक्यू म्हणलं की सगळं वाद थँक्यू म्हणलं की सगळं तुमचं चरित्र पुसल्या गेलं तुम्ही किती उपकार करा संस्कृती आपली अशी नाही एखाद्या माणसाने दुसऱ्यावर जर उपकार केले आणि ते उपकार फेडायचे आज जर ती व्यक्ती केली कल्पना करा तुम्ही एखाद्याने मला 10 रुपये दिले आणि ते 10 रुपये परत करायचे आज जर ती व्यक्ती केली तर शास्त्र असं सांगतं की मी मरेपर्यंत माझ्या रोजच्या नित्यक्रमामध्ये त्या व्यक्तीचं चिंतन स्मरण मी केलं पाहिजे एवढी थोडं विशाल संस्कृती आहे नुसतं थँक्यू म्हणलं मोकळं झालं असं नाही उपकाराचं स्मरण अंतःकरणामध्ये राहिलं पाहिजे असो कशासाठी मी बोलतो प्रत्येक वस्तूच्या अंतर्यामी तो परमात्मा देव वस्तुस्थिती म्हणजे सर्वांच्या चित्तामध्ये तो परमात्मा आहे कुणाच्या चित्तामध्ये तो नाही तुमच्या माझ्या चित्तामध्ये तो नाही का आहे ना सर्वांच्या मला एकाने असा प्रश्न विचारला म्हणजे गमतीचे काय लोक भेटतील विचारतील सांगताय तो म्हणाला महाराज तुमच्या चित्तामध्ये तुम्ही कीर्तनकार महाराज आहे तुमच्या चित्तामध्ये देव आहे तो म्हणाला मग चोराच्या चित्तामध्ये कोण देव तो म्हणलं मग तुमच्याही चित्तात देव चोराच्याही चित्तात देव तर तुम्हाला चोर का म्हणून म्हणलं असं होत नाही म्हणलं का होत नाही त्यांनी वाकडं विचारलं आम्ही वाकडी उत्तर द्यायला तयार होतो काही काही नाही मी त्याला म्हटलं चोराच्या चित्तात तर माझ्या चित्तात दोघांच्याही चित्तात देव आहे मी वारी करतो तो चोरी करतो फरक एकच आहे माझ्या चित्तातला जागा आहे त्याच्या चित्तातला झोपला एवढाच फरक आहे म्हणून तो चोरी करतो चित्तात सर्वांच्या अंतर्यामी एकच परमात्मा बसलाय भगवंताने हा विचार ऐकल्यानंतर ही व्याख्या ऐकल्यानंतर ज्याच्या चित्तात ते बसतो त्याला जर संत म्हणायचा असेल तर भगवंताला इतका आनंद झाला भगवान म्हणाले नक्की व्याख्या तुकोबाराय म्हणाले नक्की म्हणजे 100% व्याख्या देव बसते चित्ती त्याला मी संत ज्याच्या चित्तात देव बसतो त्याला संत म्हणतो भगवान म्हणाले मग इथं आलेल्या कोणत्याही माणसाचा संघ देतो तो ध्यान करत चालायला लागला कारण तुमच्याजवळ ठेवा माणूस त्याच्या चित्तात देव बसला घेऊन जा त्याला संत म्हणून तुकोबाराय हसले तुकोबाराय म्हणाले जेव्हा तुम्हाला कळलं नाही मी काय म्हणतो संतांचे शब्द करायला संत वाङ्मयाचा उपासक व्हावं लागतं अभ्यासच होऊन चालत नाही जसा अभ्यास कामाला येत नाही महाराज मी मला नागपूर विद्यापीठामध्ये ज्ञानेश्वरीतल्या काव्याच्या संबंधाने काही चिंतन झालं व्याख्यान 2 तासाचं व्याख्यान ते व्याख्यान झालं विद्यापीठातल्या त्या विभागातले सगळे जे होते प्राध्यापक होते विद्यार्थी होते ते व्याख्यान झाल्यानंतर तिथे प्राध्यापक ज्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता ते माझ्याजवळ आले नाव सांगत नाही ते मला म्हणाले